नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा माझ्या आजच्या नवीन सिरीज मध्ये. हो, तर ही नवीन सिरीज आहे. तर हा असणार टुरिस्ट ब्लॉग. तुम्ही आजपर्यंत माझे जेवढे पण ब्लॉग बघितले सगळे मालवणचे, माझ्या गावाचे, गोव्याला गेलेले तेच होते. तर आजचा ब्लॉग आहे तो आम्ही चाललोय उज्जैनला महाकालेश्वरचे दर्शन करायला. तर आता ट्रेन आहे आमची पावणे 9ची आहे ना मम्मी? 8:45ची ट्रेन आहे. तर आता वाजल्या 6:15. आता जायचं जोगेश्वरी स्टेशनला, मग नंतर तिथून जाणार आम्ही बॉम्बे सेंट्रलला. तर खूप पब्लिक खूप आहे आपली इकडची आम्ही जोगेश्वरी पब्लिक आहे, मेघवाडी पल्ली खूप आहे. तर आता चाललो आहे. तर तयारी बियारी सगळी झालेली आहे. तर आता निघायची वेळ झाली आणि आपल्या देवाला, आपल्या प्रभू श्रीरामकडे आता पाया पडून जातो मी. तर आता प्रभू श्रीराम पाया पडून झालंय. तर आता प्रवास आता सुखरूप होणार आहे. जय श्रीराम. तर मंडळी, आता बॉम्बे सेंट्रलला आम्ही पोहोचलो आहे. आता ट्रेन आहे, अजून 1 तास आहे ट्रेनला. तर याच्या पाठी लागलं आहे इंडिकेटर मध्ये दिसत असेल. तर इथे आपली पब्लिक आहे, सगळी पाठी बसली आहे. ते मोठी आहे. पप्पा देखील आले सोडायला. काय आलं? माझ्याकडे कुठे त्यांचा नंबर? तुझ्याकडे आहे. तर आधार कार्डचे फोटो मागवतो कारण का ट्रेन जायचं आहे. बॉम्बे सेंटरला मी आलो परत 1.5 वर्षानंतर. लास्ट टाइम आलेले ते त्रिपकला जाताना. तर आता ट्रेनमध्ये बसून ट्रेन लागली तर नाही, अजून वेळ लागेल. सकाळी 7पर्यंत पूर्ण सांगितलं आहे. बघूया. तर चला, मास्क लावतो पहिला. रिस्क आहे काय पाहिजे. ठीक आहे, चला. तर मंडळी, आता तिकीट देखील आपण वाटप करतोय. तिथे बघा सगळी गॅग आहे आपली. सगळ्यांच्या तिकीट आता देणार. हे बॉम्बे सेंट्रल स्टेशन. लेट्स गो मंडळी. तर आता माझा ट्रेन दिसते. आता याच्यामध्येच जायचं आहे. आमचा कोच पुढे आहे. एम आहे ना, एम. तर लेट्स. एक सामान मी पकडलं आता. पप्पा देखील आले सोडायला. विचार केला पप्पांनी की येतो मी पण सोडायला. तर पप्पा आले आहेत कामावरनं, डायरेक्ट आले. आता डायरेक्ट सोडून ते आम्हाला घरी जातो. तर आता ट्रेनमध्ये जातो मी पण. तर मंडळी, तर ही सीट आहे ती माझी आहे. इथे मी फुल एकदम AC बसून इंदोरला जाणार आहे. काय मजा येणार आहे. सो विंडो सीट तर आहे, पण आता विंडो सीट एवढं मजा येत नाही. लहानपणासारखी मजा यायची. एकदम हिरो दिसतोय ना. तर इथून पब्लिक येत चालली अजून. इकडे मम्मी आहे. मम्मी हाय कर. हाय मम्मी. हाय बेटा. हाय. आणि माझे टीचर अजून यायची बाकी आहे. पब्लिक माझ्यासोबत आहेत अजून 4-5 जण आहेत. तर आम्ही इथे बसणार आहे. सो लेट्स गो. आता ट्रेन चालू झाली की तुम्हाला भेटतो. तर मंडळी, फायनली आता जेवण घेऊन झाले. आता 2:15 वाजत आले. आता वरती आले झोपायला. मस्त अंतरून टाकलं. आपला सेटअप मी करून ठेवलाय मस्त. झोपायचं आणि डायरेक्ट मग सकाळी उठून उज्जैनला जायचं. मागे पडायचं महादेवांना. तर मस्त एकदम कारणार वाटतंय. झोप तर भारी नाही काय. AC तर इकडे काय वाटतं, झोप भारी लागणार. AC, चादर एकदम भारी मस्त झोप लागते. तर मंडळी, डायरेक्ट आता झोपतो. तुम्हाला पण गुड नाईट. तर मंडळी, सकाळ झालेली आहे आणि आता बाहेर थोड्या वेळातून उज्जैन येईल. तो मला वाटतंय. त्या थंडीमध्ये असलं तरी सर्वाइव्ह केलं. आवाज पण येऊन असेल माझा, बट खूप गार आहे. तर आता थोड्या वेळ येईल उज्जैन आणि उतरणार मस्त. तर मंडळी, आता नगाडा स्टेशन आलं आहे. भाई एवढी थंडी आहे ना, मला कधी थंडी लागत नाही. सो मी हा माझा आउटफिट घातला आहे. त्याच्या आतमध्ये हे पण आहे. त्याच्या आतमध्ये अजून एक किनार आहे आणि इझी नाही आहे. तर इथे आपली पब्लिक बसली आहे. ह्या साईडला सगळी आपली पब्लिक बसली आहे इथे आतमध्ये. हे का इथे पण. ते मम्मी पण बाहेर आली
मम्मी मम्मी माझ्या तोंडातून वाफ येते ना बोलताना. हे बघ माझा व्हिडिओ कर, असं पकड असं पकड कॅमेरा ती फोन ओढव. तर मंडळी बोलताना जरा थंड असं वाफ देखील इथे बघू शकतात. एवढी थंडी आहे. तर काय लाईफ मध्ये फर्स्ट वाफ येते ना, वाफ येते ती गोष्ट मोठीच आहे, पहिल्यांदा बघितलंय. तर इथे थंडी तर खूपच आहे. सगळ्या लोकांनी गामचा बामचा घातलाय. मम्मी देखील उभी आहे. तर जरा फिरतो आता इथे पण. तर मंडळी आता स्टेशन येईल, सगळे इथे आपली मंडळी आली, वेगळं घेऊन सगळं उतरणार. ही आतमध्ये ही आपलीच आहे. हा हे काका खूप आपले एकदम खास झाले. बोला का सगळे खास आहे. हा एकदम मस्ती फुल. तर काय लटकायला तर चान्स नाही सध्या. इथे तर घाण आहे, इथे जात नाही मी. तर इथे मला लटकायला भेटणार नाही कारण का चान्स नाही, दरवाजा बंद आहे. फायनली आम्ही आलेलो आहे महाकालच्या नगरीमध्ये मित्रांनो. जय महाकाल. सगळी पब्लिक आता मंडळी बस मध्ये आता आले सगळे. ब्लॉग शूट केला पाहिजे ना कसं. सगळे बसले आहेत. मम्मी तर पुढे बसली विंडो सीट वरती. थंडी लागते तरी पण. आणि रामाचं वजन लागलं, अजून कायच हवं. आपल्या प्रभू श्रीरामांचं वजन लागल्याच्या व्यतिरिक्त अजून कायच हवं आहे. तर सकाळची सुरुवात अशीच झाली पाहिजे. काम भारी वाटतंय, भारी पण वाटतंय, थंडी पण वाटते. लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी इतकं स्वतःला कव्हर केलंय. हे कधी लावलं नव्हतं जिंदगीमध्ये. तर 3 स्वेटर आहे ते सगळं. सो लेट्स सी, बघूया. तिथे काका पण नॉर्मल व्हिडिओ शूट करतात आहे, पण मी व्लॉग शूट करतोय. तर मंडळी आता आम्ही हॉटेलच्या दिशेने रवाना होत चाललो आहे. आता पण आता इथे काय फ्रेश बिश होणार आणि नंतर मग महाकालेश्वरच्या दर्शनाला जाणार. बघा तुम्ही पण. लेट्स गो मंडळी. तर आता आम्ही सगळे प्रस्थान करू महाकालेश्वरांचे दर्शन करण्यास. तर इथे सगळं ग्रुप फोटोशूट होतोय, म्हणजे ऑलमोस्ट महिलांचा होतोय. तरी ते कॅमेरामॅन सगळे तर पुरुषच असतात. आणि ॲज युजल इकडे पण बायकांचे फोटो काढायचे पुरुषांनी. मेन्स बी लाईक तुम्ही फक्त फोटो काढा. आणि काय इकडे हेच असतं, पुरुष लोक फोटो काढतात आणि लेडीज फक्त फोटो काढून घेणार. हा हे बढिया, कोई नाही. सो मंडळी आता जस्ट काल भैरवाचं दर्शन करून झालेलं जस्ट झालं. आता आम्ही जाणार महाकालेश्वरला. 12 वाजता आम्ही आतमध्ये गेलेलो. आत्ता आलो 2:15ला बाहेर पडलो आहे. तर आता माझ्या पाठी तुम्ही नदी दिसत असतात. तर अंकल वो ये नदी का नाम क्या? शिप्रा नदी. हां शिप्रा नदी आहे. तुम्ही माझ्या पाठी शिप्रा नदी आहे. तर मगाशी जेव्हा जात होतो ना तेव्हा तिकडे एका बॉडीला भस्म देतं. ते बघा अजून दिसत असेल तुम्हाला. ते बघा जाळत असेल, ती जाळतात आहेत. आणि मगाशी ना तिकडे कार्य देखील होत होतं. तर एकच सांगेन, जर तुम्ही उज्जैनला आला ना, मी खरं सांगतो उज्जैनला याच. सेल्फ एक्सपिरियन्स माझा मी सांगतो एवढा बेस्ट झाला ना आतापर्यंत फक्त एवढंच झालं आहे. ऑलमोस्ट माझ्या डोळ्यामध्ये देखील पाणी होतं मगाशी जेव्हा फक्त काल भरायला तेव्हा पाणी होतं. तर महाकालेश्वर आता काय होईल, अजून ओंकारेश्वर पण बाकी आहे. तर आता डायरेक्ट भेटतो महाकालेश्वर मंदिरात. कारण बघ मला वाटत नाही जास्त तिकडे शूटिंग होईल, बिकॉज तिकडे फोन्स अलाउड नाही आहे. शूटिंग्स आर नॉट अलाउड. सो मला वाटत नाही मी काढतो. बट आय होप मी ट्राय करीन जेवढं जमेल तेवढं बाहेरचं दाखवायला. तर भेटतो तिकडे. सो मंडळी आता महाकालेश्वराच्या मंदिराच्या दरबारासमोर आलेलो आहे. मला वाटत नाही पुढे शूटिंग देणार, नाहीत देणार. मोस्टली लॉकर देणार मग आम्हाला, मग फोन ठेवायला लागणार. तर मंडळी इफ पॉसिबल ट्राय करेन. तर दर्शनानंतर भेटतो. जर नाही झालं तर भेटतो दर्शनानंतर. सो मंडळी फायनली महाकालेश्वरांचे दर्शन करून झालेले आहे आणि इथे सगळी मंडळी आलेली आहे. ॲज युजल मी तुम्हाला बोललेलो आहे
की मला अजिबात आतमध्ये शूटिंग करायला भेटणार नाही आणि फोन जप्त झालेले लॉकरमध्ये होते सगळ्यांचे, तर आता भेटले. तर जरा फोटोशूट केला खूप. आता संध्याकाळची 4:15 झाल्या. तू गर्दी तर बघा, या महिन्यामध्ये गर्दी. तर आता जेवणाची पिण्याची आम्ही सोय करणार, बघूया काय होतं. चला मग भेटतो तुम्हाला. सो मंडळी, फायनली आता आम्ही घरी आलेलो आहे. सो आजचा दिवस खरंच बेस्ट होता, कारण का समोर उज्जैनच्या मंदिरात होतो आणि ते म्हणजे एकदम लाईक आतमध्ये गुजबम्स असतात ना, डोळ्यात देखील पाणी होतं. हां, ते व्यक्त तर करू शकत नाही तुम्हाला. आता ते जो माणूस प्रत्यक्ष त्याला हे करतो, एक्सपिरियन्स करतो, ती गोष्ट एक वेगळी असते. हां, दमाला तर खूपच झालं आहे. जेवलोच आम्ही 6 वाजता येऊन. सो खूपच उशीर झाला. सो लाईक शब्द तर नाहीच आहे या व्लॉगमध्ये. मला म्हणजे बोलताना देखील अडखडतो आहे. लाईक इतका बेस्ट डे होता ना, लाईफमधला बेस्ट डे होता. इतकं पॉझिटिव्ह एनर्जी, इतकी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे बोलू शकत नाही. सो इंडोरमध्ये आहे. तर आज तर आम्ही महाकालेश्वरचंच केलं आहे. उद्या तर आम्ही जाणार आहे ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरचा व्लॉग देखील येणार लगेचच. तोपर्यंतसाठी गुड बाय. आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंतसाठी गुड बाय मंडळी आणि जय महाकाल.